नमस्कार. विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासावर आलेला आहे आणि जिकडे तिकडं ह्या चर्चा रंगलेल्या आहेत की महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार आणि महाराष्ट्रात कोण सत्ता स्थापन करणार. या सर्वांमध्येच आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे विदर्भाची. कारण जो विदर्भ जिंकतो तो सत्तेच्या जवळ जातो, हा आजपर्यंतचा महाराष्ट्राचा काही प्रमाणातला इतिहास राहिलेला आहे. तर हे विधान याही वर्षी खरं ठरतं का आणि यावेळेसचं विदर्भातील निकालाचं चित्र काय राहणार आहे हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर विदर्भामध्ये एकूण 62 जागा येतात. यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये 12, वर्धामध्ये 4, अमरावती 8, अकोला 5, बुलढाणा 7, यवतमाळ 7, वाशिम 3, चंद्रपूर 6, गोंदिया 4, भंडारा 3 आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 अशा विधानसभेच्या जागा आहेत. या एकूण 62 जागांवर महायुतीमधून भाजपने सर्वाधिक 47, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 7, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 9 जागा लढवल्या होत्या. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसने सर्वाधिक 40, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 13, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 9 जागा लढवल्या होत्या. यामध्ये 1-2 जागांवर मैत्रीपूर्ण लढत सुद्धा आहे. विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहात राहतो, त्यामुळे या प्रदेशातील 62 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व महायुतीत चुरशीची लढत झाली होती. त्यातही भाजप व काँग्रेस हे 2 राष्ट्रीय पक्ष 35 जागांवर आमने-सामने आले होते. त्यामुळे ही लढाई जो पक्ष जिंकेल त्याची 14व्या विधानसभेच्या युद्धात सरशी होईल असं म्हटलं जात आहे. विदर्भ हीच विधानसभा निवडणुकीची खऱ्या अर्थाने रणभूमी राहिलेली आहे. कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सर्व विधानसभेतील महत्वाचे नेते विदर्भातून येतात. व त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवार, यशोमती ठाकूर, संजय राठोड, माणिकराव ठाकरे अशी आजी माजी मंत्र्यांची फळी, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती आघाडी, या 3ऱ्या-4थ्या आघाडीचे नेतृत्व असे राजकारणाचे सगळे कांगोरे विदर्भाच्या लढतींना आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रफुल्ल पटेल हेही राष्ट्रीय नेते विदर्भातूनच येतात. यांनी सुद्धा आपल्या पक्षाच्या प्रचारार्थ एक मतदारसंघ पिंजून काढला होता. जातीपातीची समीकरणे हे विदर्भाच्या गेल्या काही निवडणुकांमधील खास वैशिष्ट्य आहे. दलित मुस्लिम कुणबी म्हणजे DMK हा फॉर्म्युला गेल्या काही निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश देऊन गेला. लोकसभा निवडणुकीत आदिवासी घटकाची बेरीज झाली व तो फॉर्म्युला ADMK झाला. हा ओबीसी बहुल प्रदेश असल्याची बाब बहुतेक सगळ्या पक्षांनी उमेदवार देताना विचारात घेतली होती. 2014 व 2019च्या निवडणुकीत महायुतीने विशेषतः भाजपने मिळवलेले मोठे यश आणि 5 महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मारलेली मुसंडी या परस्पर विरोधी स्थितीत विदर्भाची एकंदरीत निवडणूक सध्या अडकली आहे. लोकसभेतील पिछाडी महायुती भरून काढेल का आणि काढली तर ती किती प्रमाणात हे बघणे महत्वाचे ठरेल. व त्याचप्रमाणे लोकसभेला घेतलेली मुसंडी महाविकास आघाडी विधानसभेत कायम राखेल का हेही बघणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळादरम्यान विदर्भातील चित्र कसे बदलत गेले ते बघूया. 2014 मध्ये देशभर नरेंद्र मोदी यांची लाट होती. भाजप विदर्भात त्याच लाटेवर स्वार झाला आणि तब्बल 72.5 मतदान टक्केवारीसह भाजपने 44 जागा जिंकल्या. तर या लाटेमुळे काँग्रेसचा पालापाचोळा झाला. केवळ 14.9% मतदान टक्केवारीसह त्यांना 10 जागा जिंकता आल्या. राज्यात सर्वच पक्ष 2014च्या निवडणुकीत स्वबळावर लढले होते. प्रादेशिक पक्षांना फारसे स्थान न देणाऱ्या विदर्भात शिवसेनेला स्वबळावर 7.1% मतदार सह 4 जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था त्याहूनही वाईट झाली होती. त्यांना अवघी 2.1 मतदान टक्केवारीसह मनोहर नाईक यांच्या रूपाने पुसदची 1च जागा मिळाली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भाचं चित्र थोड्याफार प्रमाणात बदललेलं दिसून आलं. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 10 जागांवरून 15 जागांपर्यंत मजल मारता आली, तर भाजपची घसरण होऊन त्यांना 29 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला स्थिर मतदान मिळून त्यांच्या 4 जागा त्यांना कायम ठेवता आल्या. तर राष्ट्रवादीने सुद्धा इथून 1 जागावरून 6 जागांपर्यंत मजल मारली होती. या बदलत्या समीकरणामुळे विदर्भाचा अचूक अंदाज घेणे अशक्य झालेले आहे. तर तुम्हाला काय वाटते, या निकालामध्ये महायुती सरशी घेईल की लोकसभेला मिळालेले यश महाविकास आघाडीला कायम ठेवता येईल व राज्यामध्ये सरकारच्या चाब्या कोणाकडे जातील? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.